नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण विटॅमिन्स जीवनसत्व हा जो एक महत्त्वाचा घटक आहे ज्यावर सायन्स मध्ये एक क्वेश्चन कंपल्सरी विचारला जातो। पोषणाचा हा घटक आहे बरोबर, पण इम्पॉर्टंट आणि यामध्ये काही गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे, लक्षात ठेवायला कठीण जातात। सो ट्रिक्सच्या माध्यमातून आपण त्या गोष्टी इथे समजून घेणार आहोत जेणेकरून इथून पुढे तुम्हाला ते लक्षात राहील। तर लेक्चरला सुरुवात करण्याआधी सर्वांना माहिती असेल की आपण राज्यसेवा विजयी भव बॅच जी आहे ती सुरू केलेली आहे। ऑलमोस्ट ॲडमिशन फुल होत आलेले आहे, तरी काही विद्यार्थ्यांची मागणी आहे त्यामुळे फी आपण 499 रुपये ठेवलेली आहे। सो लवकरात लवकर काय करा, बॅच जॉईन करा। सोबतच जे कोणी कंबाईनची प्रिपरेशन करत असतील तर त्यांच्यासाठी कंबाईन यशवंत बॅच सुद्धा आपण सुरू केलेली आहे। 1499 मध्ये ही बॅच तुम्हाला मिळेल ज्यामध्ये लाईव्ह लेक्चर्स, रेकॉर्डेड लेक्चर्स, टेस्ट सिरीज आणि नोट्स या सर्व गोष्टी एकाच बॅच मध्ये फक्त 1499 मध्ये तुम्हाला अवेलेबल होणार आहेत। आणि ह्या बॅचेस जॉईन करताना काही अडचणी आल्या तर कॉन्टॅक्ट नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता, मेसेज करू शकता, ठीक आहे। तुमचे डाऊट सॉल्व्ह होतील। कशी जे काही बॅच आहे ती कशी जॉईन करायची हा प्रश्न असेल तर आपलं अभ्यास मित्रचं ॲप्लिकेशन आहे ते डाउनलोड करा, त्यावरून तुम्ही बॅच जॉईन करू शकता। तिथेच तुम्हाला लेक्चर सुद्धा बघता येतील आणि वेगवेगळ्या परीक्षांच्या वेगवेगळ्या बॅचेस आपल्या ॲप्लिकेशनवर आहेत, तुम्ही एकदा बघून घेऊ शकता। सोबतच अभ्यास मित्रचं जे टेलिग्राम पेज आहे त्याला जॉईन करून ठेवा जेणेकरून जे काही लेक्चर्स होतात त्याच्या लिंक्स, काही अपडेट्स, सर्वच गोष्टी तुम्हाला या टेलिग्राम चॅनलवर बघायला मिळतील। आणि अभ्यास मित्रचं जे इंस्टाग्राम पेज आहे, जर तुम्ही इंस्टाग्राम वापरत असाल तर त्याला फॉलो करून ठेवा, तिथे स्टडी रिलेटेड ज्या काही रील्स आहेत त्या तुम्हाला निश्चितच बघायला मिळतील। सो आपले हे प्लॅटफॉर्म्स आहेत, तिथे तुम्ही असले तर डेफिनेटली तुम्हाला बऱ्याचशा अपडेट्स मिळत जातील। मग आपल्या लेक्चरला सुरुवात करूया। आपला टॉपिक आहे विटॅमिन्स, ज्याला आपण जीवनसत्व असं म्हणतो। जीवनसत्व आपल्याला माहिती आहे की आपल्या शरीरामध्ये जी काही एनर्जी असते ती कशापासून तरी मिळते, जी काही आपली बॉडी बनते ती कशापासून तरी बनते, म्हणजे काही ना काही घटक आहेत जे आपल्याला दैनंदिन जीवनात गरजेचे असतात। सो त्यात एक पोषणासाठी आवश्यक काही घटक असतात, जसं की कार्बोहायड्रेट्स म्हणजे कर्बोदके, प्रोटीन्स म्हणजे प्रथिने, मेद म्हणजे काय फॅट्स। सो हे घटक जास्त प्रमाणात लागतात आणि काही घटक आहेत जे कमी प्रमाणात लागतात, जसं की पाणी, क्षार, खनिजे। त्यांच्या सोबतच अजून एक येतं ते म्हणजे विटॅमिन्स, जीवनसत्व। जीवनसत्व सुद्धा मानवी शरीराला अत्यल्प प्रमाणात लागणारा घटक आहे, खूप कमी प्रमाणात लागतं, ठीक आहे। जास्त गरजेचं नसतं पण गरजेचंच नाही असं म्हणू शकतो का? नाही, कमी प्रमाणात लागतं पण लागतं, ठीक आहे। सो जीवनसत्व हे एक सेंद्रिय संयुग आहे। काय आहे? एक सेंद्रिय संयुग आहे। अशा प्रकारचं सेंद्रिय संयुग आहे की ज्यामधून आपल्याला उष्मांक ऊर्जा मिळत नाही, ठीक आहे। आपल्याला एवढी काही एनर्जी त्यापासून मिळत नाही, पण आपल्या शरीराला वेगवेगळ्या रोगांपासून वाचवण्याचे काम कोण करतं? जीवनसत्व करतं। म्हणजे जर तुम्ही तुमच्या जेवणामध्ये, तुमच्या आहारामध्ये जीवनसत्वांचा समावेश असेल तर बऱ्याचशा आजारांपासून तुम्ही वाचता, ठीक आहे। इम्युनिटी वाढते किंवा इतर गोष्टी पण होतात, कळेलच तुम्हाला। सो आपल्या जे काही जीवनसत्व आहेत तर यामध्ये कोणकोणते जीवनसत्व आहेत? विटॅमिन ए जीवनसत्व अ, विटॅमिन बी जीवनसत्व ब, विटॅमिन सी जीवनसत्व क, विटॅमिन डी जीवनसत्व ड, विटॅमिन ई जीवनसत्व ई, विटॅमिन के जीवनसत्व के। सो ए बी सी डी ई आणि के। ई नंतर एफ जी असलं नाही, एबीसीडी नाहीये, ठीक आहे। विटॅमिन्सची नाव आहेत, सो डायरेक्टली के, ठीक आहे। असे एकूण 6 विटॅमिन्स मानवी शरीरासाठी गरजेचे असतात, ठीक आहे। मग आता हे जे विटॅमिन्स आहेत हे आपल्याला माहिती कसे झाले किंवा याचा शोध कोणी लावला, ठीक आहे। तर बघा, याचा शोध कोणी लावला थोडंसं इंटरेस्टिंग वेने मी तुम्हाला सांगते, ठीक आहे। एक स्टोरी टाइप बघूया। एक लहान बाळ तुम्हाला इथे दिसत असेल, बघा हे बाळ असं बसलंय। सो तर थोडंसं एनर्जेटिक वाटत नाहीये किंवा एनर्जेटिक सोडा, त्याला काहीतरी आपल्याला असं थोडंसं वाटतंय की आजारी आहे किंवा काहीतरी पाहिजे त्याला। सो त्याला आपण काय दिलं? विटॅमिन्स दिलं, विटॅमिन्सचा डोस दिला, एक विटॅमिन त्याला आपण पाजलं। आता त्याने जेव्हा हे विटॅमिन पिलं तो एकदम मस्त तरतरीत झाला, तंदुरुस्त झाला, त्याला पंख फुटले। काय फुटले? त्याला पंख फुटले। आणि या पंखवरून तुम्ही लक्षात ठेवू शकता फंक, ठीक आहे। अशी छोटीशी फणीशी ट्रिक तुम्हाला लक्षात राहण्यासाठी। सो ही स्टोरी लक्षात ठेवा म्हणजे तुम्हाला पंखवरून फंक असं लक्षात राहील। सो फंक यांनी काय केलेलं आहे? जीवनसत्वाचा शोध लावले किंवा ही संज्ञा दिलेली आहे। सो जीवनसत्वाचा शोध कोणी लावला? फंक यांनी लावलेला आहे,
ठीक आहे, लक्षात राहील. मग बघा आता जी काही जीवनसत्वे आहेत यांची वेगवेगळी नावं आहेत. विटॅमिन ए, बी, सी, डी, ई, के हे सगळ्यांना माहिती असतं, पण त्यांची रासायनिक नावं वेगवेगळी आहेत आणि ही सुद्धा माहिती असणं तितकंच गरजेचं आहे. काय काय आहेत बरं यांची रासायनिक नावं? सगळ्यात आधी घेऊया विटॅमिन ए. विटॅमिन ए याचंच रासायनिक नाव आहे रेटिनॉल. काय? रेटिनॉल. बरोबर. मग रेटिनॉल, रेटिना डोळ्याशी संबंधित आलं, बरोबर, रेटिना. सो लक्षात ठेवणं सोपं आहे, डोळ्यांशी संबंधित असतं विटॅमिन ए. मग जर का मानवी शरीरामध्ये याची कमतरता झाली तर रात आंधळेपणा येतो. काय होतो? रात्री दिसत नाही, बरोबर, रात आंधळेपणा होतो. नाईट ब्लाइंडनेस, कलर ब्लाइंडनेस नाही, नाईट ब्लाइंडनेस म्हटलंय. ठीक आहे, कलर ब्लाइंडनेस हा सेक्स क्रोमोझोम डिसीज मध्ये गेला. ठीक आहे, इथे रात आंधळेपणा नाईट ब्लाइंडनेस आहे, जो विटॅमिन ए च्या कमतरतेमुळे होतं. मग विटॅमिन ए जे आहे त्याच्या कमतरतेमुळे जे काही संक्रमण आहे त्याचा पण धोका होतो, ट्रान्झिशनला प्रॉब्लेम येतो. संसर्ग नाही, संक्रमण. ठीक आहे, सो इथे जर तुम्ही पाहिलं तर विटॅमिन ए जे आहे ते त्यालाच रेटिनॉल असं म्हटलं जातं. यावर प्रश्न येतात. मग कशातून मिळतं विटॅमिन ए? गाजर, बरोबर, हे जे काही स्रोत आहेत गाजर सारखे वगैरे पालेभाज्या, सगळ्यातून तुम्हाला विटॅमिन ए मिळतं. त्यानंतर आहे दुसरं म्हणजे विटॅमिन बी. विटॅमिन बी जे आहे, विटॅमिन बी विषयी जर बघायचं झालं तर यालाच थायमिन असं म्हटलं जातं. थायमिन म्हणजे विटॅमिन बी. ठीक आहे, विटॅमिन बी म्हणजे थायमिन असं लक्षात ठेवायचं. आणि बी फॉर बेरी बेरी, बी फॉर बेरी बेरी म्हणजे विटॅमिन बी ची जर का मानवी शरीरात कमतरता झाली तर बेरी बेरी हा आजार होतो. कोणता डिसीज होतो? बेरी बेरी हा आजार होतो. मग विटॅमिन बी ची कमतरता होऊ नये यासाठी तुम्ही फळं जी आहेत ती चांगल्या प्रमाणात खाल्ली पाहिजे. फ्रुट्स मधून विटॅमिन बी आपल्याला मिळतं, बरोबर. बाकी पण गोष्टी आहेतच. मग विटॅमिन बी चे खूप सारे कंपोनंट्स आहेत, B1, B2, B3, B4. ठीक आहे, B12 पर्यंत आहेत. तसंच एक आहे विटॅमिन सी. विटॅमिन सी जे आहे, विटॅमिन सी हे महत्वाचं आहे खूप. विटॅमिन सी चं तुम्ही ऐकलं असेल कोविड मध्ये की इम्युनिटीसाठी, बरोबर. सो विटॅमिन सी लाच काय म्हटलं जातं? ॲस्कॉर्बिक ऍसिड, ॲस्कॉर्बिक आम्ल असं विटॅमिन सी ला म्हटलं जातं. आणि विटॅमिन सी ची जर का कमतरता झाली तर स्कर्वी हा डिसीज होतो, ज्याला पांडू रोग असं सुद्धा म्हणतात. सो स्कर्वी किंवा हिरड्यांना सूज येते. सो हे सगळं विटॅमिन सी च्या कमतरतेमुळे होतं. मग विटॅमिन सी आपल्याला माहितीये की संत्र्यावर्गीय फळे आहेत किंवा जे आंबट, आवळा वगैरे आहे, याच्यातून आपल्याला काय मिळतं? विटॅमिन सी प्रोव्हाइड होतं, बरोबर. त्यानंतर विटॅमिन डी. विटॅमिन डी जे आहे याचंच रासायनिक नाव आहे कॅल्सिफेरॉल. काय आहे? कॅल्सिफेरॉल. बघा, खूप जणांचा गैरसमज आहे की विटॅमिन डी हे सूर्यप्रकाशातून मिळतं. विटॅमिन डी हे ऑलरेडी आपल्या शरीरात असतं, पण ते झोपलेल्या अवस्थेत असतं. जेव्हा आपण सूर्यप्रकाशात जातो तेव्हा सूर्यकिरणे आपल्या शरीरावर पडल्यानंतर स्किनच्या खाली जे असतं ते जागं होतं आणि विटॅमिन डी आपल्या शरीराला मिळतं. ठीक आहे, सो कॅल्सिफेरॉल हे विटॅमिन डी चं रासायनिक नाव आहे. आणि जर का विटॅमिन डी ची कमतरता झाली तर रिकेट्स हा आजार तुम्हाला पाहायला दिसतो, मुडदूस वगैरेला म्हणतात. सो रिकेट्स विटॅमिन डी च्या कमतरतेमुळे होतं. मग विटॅमिन डी जे आहे ते त्याला आपण सनशाईन विटॅमिन असं सुद्धा म्हणतो, बरोबर, कारण सूर्यप्रकाशामुळे ते जागं होतं. सो त्यात कशातून मिळतं? तर फिश ऑइल वगैरे यामधून आपल्याला विटॅमिन डी प्रोव्हाइड होत असतं. पुढचा विटॅमिन आहे विटॅमिन ई. विटॅमिन ई जे आहे याचंच रासायनिक नाव आहे टोकोफेरॉल. काय आहे? टोकोफेरॉल. जे नट्स वगैरे असतात, आल्मंड्स वगैरे, बदाम, याच्यातून आपल्याला मिळतं. आणि याची जर का मग कमतरता झाली तर थोडंसं नपुसंगता वगैरे येते विटॅमिन ईच्या डेफिशियन्सीमुळे. आणि एक आहे विटॅमिन के. विटॅमिन के जे आहे याला फिलोक्विनिन असं म्हणतात. काय म्हणतात? फिलोक्विनोन असं म्हणतात. आणि ह्याची जर का कमतरता झाली तर तुम्हाला माहितीये रक्त गोठण्यासाठी, ब्लड क्लॉटिंग साठी विटॅमिन के खूप महत्वाचं आहे. जर का विटॅमिन के ची कमतरता झाली तर रक्त गोठण्यास मदत होणार नाही आणि याचाच अर्थ रक्ताच्या गुठळ्या, रक्त जे आहे ते गोठण्यापासून थांबवतं. कोण? विटॅमिन के. काय करतं? रक्त गोठण्यापासून थांबवतो. ठीक आहे, मग थांबवणार नाही, विटॅमिन के कमी असेल तर रक्त गोठण्यापासून म्हणजे थांबणार नाही, रक्त जे पातळ राहिलं पाहिजे. ठीक आहे, किंवा जे काही आपण थोडक्यात पाहिलं तर आपल्याला माहितीये रक्त शरीरामध्ये पातळ असलं पाहिजे. पण जखम झाली, बरोबर, जखम झाली तर जखम झाल्यानंतर रक्त जेव्हा बाहेर येतं ते कालांतराने काय होतं? बाहेर येणं थांबतं. का? तर तिथे रक्त
गोठतं आणि त्यामुळे क्लॉटिंग होते आणि त्यामुळे रक्त बुडतं, बाहेर येत नाही. सो ते क्लॉटिंग होणं गरजेचं आहे. जर क्लॉटिंग झाली नाही तर शरीरातलं सगळं रक्त बाहेर जाईल. सो ती क्लॉटिंग होण्यासाठी विटॅमिन के मदत करतं. मग जर विटॅमिन के नसेल तर रक्ताच्या गुठल्या शरीरामध्ये नाही तर रक्ताचे जे गोठणं आहे ते होणार नाही आणि त्यामुळे सगळं रक्तस्राव होईल. सो अशा प्रकारे आपण विटॅमिन ए पासून विटॅमिन के पर्यंत त्यांची जी काही रासायनिक नावं आहेत आणि त्यांच्या कमतरतेमुळे होणारे रोग आहेत किंवा काही प्रॉब्लेम्स आहेत ते, तसेच त्यांचे स्रोत सुद्धा पाहिलेले आहेत. आता तुम्ही म्हणणार की ही एवढी रासायनिक नावं आम्हाला लक्षात राहणार नाही, कन्फ्यूज होतं. यासाठी पण आपल्याकडे एक ट्रिक आहे छानशी. काय ट्रिक आहे? रथ पर एक टॉफी. काय? रथ माहितीये सगळ्यांना, महाभारत वगैरे पाहिलं असेल, रथ असतात. सो रथ पर एक टॉफी. काय? रथ पर एक टॉफी. र फॉर रेटिनॉल, थ फॉर थायमिन. रथ पर सोडून द्या, रथ पर एक. ए फॉर एक्सकॉर्बिक ऍसिड, क फॉर कॅल्सिफेरॉल, ट फॉर टॉफीचं ट फॉर टोकोफेरॉल आणि फ फॉर फिलोक्विनोन. सो झाली रथ पर एक टॉफी. रेटिनॉल, थायमिन, एस्कॉर्बिक ऍसिड, कॅल्सिफेरॉल, टोकोफेरॉल, फायलोक्विनिन. झालं. सो सगळी जी काही नावं आहेत ती लक्षात तुम्हाला येतील. सो एलिमिनेशनचा तरी वापर करूच शकता. सो रथ पर एक टॉफी ही ट्रिक लक्षात ठेवायची जीवनसत्वांच्या रासायनिक नावांसाठी. राईट. मग आता थोडंसं पुढे जाऊया. आता जे काही आपल्याला विटॅमिन्स दिलेले आहेत यातले विटॅमिन्स हे 2 प्रकारामध्ये मोडतात. कसे 2 प्रकारात? तर काही विटॅमिन्स हे असे आहेत की जे पाण्यात विरघळणारे असतात आणि काही विटॅमिन्स असे आहेत की जे मेदामध्ये विरघळणारे असतात. काय? काही विटॅमिन्स पाण्यात विरघळतात आणि काही मेदामध्ये विरघळतात. पाण्यात विरघळणारे ज्याला वॉटर सॉल्युबल असं म्हणतो आणि मेदात विरघळणारे याला फॅट सॉल्युबल असं म्हणतो. बघा इथे तुम्हाला एक किडा दिसत असेल. काय आहे? हा किडा आहे. हा किडा पाण्याच्या ग्लासावर आहे. काय झालं? हा पाण्याच्या ग्लासाच्या आतमध्ये गेला. काय झालं? तर हा पाण्याच्या ग्लासमध्ये गेला. बरोबर दिसतंय? काय होतंय? तो पाण्याच्या ग्लासमध्ये जातोय आणि गायब होतोय. म्हणजे तो काय झाला? पाण्यात गेला आणि विरघळला. बरोबर. तेच जर तुम्ही इकडे पाहिलं तर इकडे जो किडा आहे तो खाली जातो आणि विरघळतो. कुठे जातोय तो? मेदामध्ये जाऊन विरघळतो. सो तुम्ही जर पाहिलं तर हा किडा जो आहे तो वेगळा आहे. ठीक आहे. मेदात विरघळणारा किडा तुम्ही पूर्ण वेगळा ठेवा आणि हा किडा वेगळा ठेवा. ऍक्च्युली आपण जर असं पाहिलं तर आपण असं समजूया की हा जो किडा आहे ना तो किडा फक्त मेदातच विरघळतो. हा किडा पाण्यात विरघळतच नाही असं समजूया की इकडचा किडा जो आहे तो पाण्यात विरघळतच नाही, फक्त मेदातच विरघळतो. का किडा मेदात विरघळतो हे मी तुम्हाला सांगते. का? कारण की किडा KEDE ट्रिक सांगते तुम्हाला. किडा KEDE थोडंसं स्पेलिंग होते किड्यासारखी. सो किडा लक्षात ठेवायचा. किडा हा नेहमी मेदात विरघळतो. म्हणजे के, विटॅमिन डी, विटॅमिन ई आणि विटॅमिन ए, KEDA असे 4 विटॅमिन आहेत की जे फक्त मेदात विरघळतात. मग तुम्हाला प्रश्न जर आला मेदात विरघळणारे विटॅमिन कोणते तर तुम्ही सांगायचं मेदात किडा विरघळतो. कोण विरघळतो मेदात? किडा विरघळतो. KEDA मेदात विरघळणारे कोण आहेत? KEDA किडा, KEDA. ठीक आहे. राहील लक्षात, इथून पुढे विसरणार नाही. आणि मग उरले कोण? उरले बी आणि सी. विटॅमिन बी आणि सी हे किड्याचा पार्ट नाहीयेत. सो ते वेगळे आहेत. मग ते कोणात विरघळणार? ते पाण्यामध्ये विरघळणार. पाण्यात किडा विरघळत नाही पण मेदामध्ये विरघळतो, फॅट्स मध्ये विरघळतो किडा, पाण्यात विरघळत नाही. ठीक आहे. सो विटॅमिन बी आणि सी हे वॉटर सॉल्युबल आहेत आणि विटॅमिन KEDA हे फॅट सॉल्युबल आहेत. ठीक आहे. एवढं लक्षात ठेवायचं आहे. आणि एक शेवटचा फॅक्ट की विटॅमिन बी जे आहे या विटॅमिन बी चे मी तुम्हाला म्हटलं की बरेचसे प्रकार आहेत. विटॅमिन B1, B2, B3, B7, B7 ला बायोटिन म्हणतात. ठीक आहे. अशी वेगवेगळी. सो विटॅमिन B12 जे आहे ते महत्त्वाचं आहे. त्याला सायनोकोबाल्मिन म्हणतात, ज्यामध्ये कोबाल्ट सापडतं. काय आहे विटॅमिन B12 चं रासायनिक नाव? सायनोकोबाल्मिन आहे. काय सापडतं त्याच्यामध्ये? कोबाल्ट सापडतं. ठीक आहे. मग जे काही फिशेस आहेत किंवा जे काही मांस असतं, अंडे असतात, यातून विटॅमिन B12 जे आहे ते आपल्याला मिळतं. ठीक आहे. इवन लिव्हर्स मधून वगैरे. सो विटॅमिन बी जे आहे ते महत्त्वाचं घटक आहे.
मग बघा विटॅमिन बी कॉम्प्लेक्सची गोळी दिली जाते कधी कधी, ठीक आहे, की सगळे विटॅमिन त्यातून मिळतील तुम्हाला बीचे व्हेरियंट्स म्हणून, ठीक आहे. सो आता आपण जे काही फॅक्ट्स होते विटॅमिन विषयी ते पाहिलेले आहेत. आता एक रॅपिड फायर मोड मध्ये जे काही प्रश्न आहेत जे आपण अभ्यासलं त्यावरच त्यांचा अभ्यास करूया. खालीलपैकी कोण ऊर्जा पुरवत नाही? खालीलपैकी कोण ऊर्जा पुरवत नाही बरं? तर आपल्याला माहितीये कर्बोदके पुरवतात, प्रथिने पुरवतात, चरबी म्हणजेच फॅट पुरवतात, पण जीवनसत्वे ऊर्जा पुरवत नाहीत. सो उत्तर काय येईल? ऑप्शन नंबर 3, जीवनसत्व ऊर्जा पुरवत नाहीत. कोणत्या जीवनसत्वाची कमतरता हे रात आंधळेपणाचं मुख्य कारण आहे? सुरुवातीलाच पाहिलं विटॅमिन ए, जीवनसत्व अ मुळे रात आंधळेपणा होतो. जर जीवनसत्व अ ची कमतरता झाली तर रात आंधळेपणा होतो, संक्रमणाचा धोका असतो. जीवनसत्व ए कशामध्ये उपलब्ध आहे? जीवनसत्व ए हा आपण जर पाहिला तर गाजर, बरोबर, फळभाज्यांमध्ये गाजरमध्ये जीवनसत्व ए उपलब्ध आहे. खालीलपैकी कोणत्या जीवनसत्वामध्ये कोबाल्ट आहे? रिसेंटली पाहिलं लास्ट फॅक्ट, कोबाल्ट कशामध्ये सापडतो? तर विटॅमिन B12 मध्ये, ठीक आहे, विटॅमिन B12 मध्ये काय सापडतो? कोबाल्ट सापडतो, ठीक आहे, प्रश्न येऊ शकतो. पुढे बघा जीवनसत्व सी चा सर्वोत्तम स्रोत कोणता? विटॅमिन सी कशातून मिळेल? आवळा. आवळा हा काय आहे? जीवनसत्व सी चा सर्वोत्तम स्रोत आहे. विटॅमिन सी चे रासायनिक नाव काय आहे? विटॅमिन सी चे रासायनिक नाव काय आहे? ॲस्कॉर्बिक ऍसिड. काय आहे? ॲस्कॉर्बिक आम्ल, ॲस्कॉर्बिक ऍसिड हे विटॅमिन सी चं रासायनिक नाव आहे. ॲस्कॉर्बिक ऍसिड काय आहे? ॲस्कॉर्बिक ऍसिड हे विटॅमिन आहे. ॲस्कॉर्बिक ऍसिड काय आहे? जीवनसत्व आहे. माशांच्या यकृतांच्या पेशींमध्ये काय मुबलक प्रमाणात आढळते? तर विटॅमिन डी. काय? विटॅमिन डी. फिश ऑइल मध्ये विटॅमिन डी मुबलक प्रमाणामध्ये आढळतं. पुढे विटॅमिन डी चे रासायनिक नाव काय आहे? विटॅमिन डी चं रासायनिक नाव काय आहे? कॅल्सिफेरॉल. काय आहे? कॅल्सिफेरॉल हे विटॅमिन डी चं रासायनिक नाव आहे. विटॅमिन ई चे रासायनिक नाव काय आहे? विटॅमिन ई चं रासायनिक नाव टोकोफेरॉल. काय आहे? ऑप्शन नंबर 3, टोकोफेरॉल हे विटॅमिन ई चं रासायनिक नाव आहे. पुढे कोणते जीवनसत्व रक्त गोठण्याशी संबंधित आहे? कोणतं विटॅमिन ब्लड क्लॉटिंग साठी मदत करतं? पाहिलं आपण विटॅमिन के रक्त गोठण्याशी संबंधित आहे. फायब्रिनोजेन वगैरे पण येतं. मग पुढे डॅश डॅशची कमतरता असल्यास मुलांच्या हातापायांची हाडे वागतात. हाडांशी संबंधित एकच विटॅमिन आहे, विटॅमिन डी. ऑप्शन नंबर 3, विटॅमिन डी हाडांशी रिलेटेड असतं. सो जर का विटॅमिन डी ची कमतरता झाली तर मुलांच्या हातापायांची हाडं वागतात. खालीलपैकी कोणतं मेदविद्राव्य नाही? कोणतं विटॅमिन फॅट सॉल्युबल नाहीये? मी काय म्हटलं? किडा. किडा मेदात विरघळतो. KEDA. बी नाहीयेत किड्यामध्ये. सो विटॅमिन बी हे फॅट सॉल्युबल नाहीये. आलं की नाही उत्तर? विटॅमिन बी कसं आहे? वॉटर सॉल्युबल आहे, पाण्यात विरघळणारा आहे. पुढे कोणतं जीवनसत्व मानवी डोळ्यांच्या निरोगी कार्याशी संबंधित आहे? डोळ्यांशी, रेटिनाशी संबंधित. रेटिनॉल म्हणजेच काय? जीवनसत्व ए. विटॅमिन ए जे आहे ते मानवी डोळ्यांच्या निरोगी कार्याशी संबंधित आहे. ऑप्शन नंबर 1 हे करेक्ट उत्तर येईल. पुढे सनशाईन विटॅमिन हे कशाशी संबंधित किंवा सनशाईन हे जीवनसत्व कोणतं आहे? विटॅमिन कोणतं आहे? विटॅमिन डी. सनशाईन हे काय आहे? विटॅमिन डी आहे, ज्याला सनशाईन विटॅमिन असं म्हणतो, कारण सूर्यप्रकाशामुळे ते होतं. नेक्स्ट, कोणतं जीवनसत्व मानवी शरीरात संक्रमणास प्रतिबंध करते? कोणतं जीवनसत्व मानवी शरीरामध्ये संक्रमणाला प्रतिबंध करतं? तर लक्षात ठेवा विटॅमिन ए जे आहे ते संक्रमणाला प्रतिबंध करतं मानवी शरीरामध्ये. कोणतं? विटॅमिन ए. खालीलपैकी कोणतं जीवनसत्व बी कॉम्प्लेक्स गटाशी संबंधित नाही? B1, B2 याच्यामध्ये काय येत नाही? तर यात तुम्हाला एवढं माहिती आहे की रेटिनॉल जे आहे हे कशाशी संबंधित आहे? विटॅमिन ए शी संबंधित आहे. म्हणजे रेटिनॉल हे जीवनसत्व बी कॉम्प्लेक्स मध्ये येत नाही, ते बी चा पार्टच नाही, ते विटॅमिन ए आहे. सो पायरिडॉक्सिन, रायबोफ्लेविन आणि थायमिन हे विटॅमिन बी कॉम्प्लेक्सशी संबंधित आहेत. तिसरं नाही. सो उत्तर काय येईल? ऑप्शन नंबर 3 हे इथे करेक्ट उत्तर असेल. नेक्स्ट, विटॅमिन ए च्या कमतरतेमुळे डॅश डॅश होते. विटॅमिन ए च्या कमतरतेमुळे काय होतं? विटॅमिन ए ची जर कमतरता झाली तर रात आंधळेपणा येतो. काय होतं? रात आंधळेपणा येतो. सो ऑप्शन नंबर 3 हे करेक्ट उत्तर आहे. नेक्स्ट, स्कर्वीच्या उपचारासाठी खालीलपैकी कोणतं उपयुक्त आहे? स्कर्वी म्हणजे विटॅमिन सी ची कमतरता झाल्यामुळे स्कर्वी हा आजार होतो. जर त्याच्या
त्याची जर का उपचार करायचा असेल तर त्यासाठी विटॅमिन सीचा सोर्स पाहिजे, जे आहे आवळा. आवळा हे काय आहे, स्कर्वीच्या उपचारासाठी उपयुक्त आहे. नेक्स्ट बघा, जीवनसत्व B2 चे दुसरे नाव काय आहे? जीवनसत्व B2 कॉम्प्लेक्स जो आहे तो याचं दुसरं नाव आहे रायबोफ्लेविन. काय आहे? B1 चं थायमिन, B2 चं रायबोफ्लेविन, B12 चं पहिला आपण कोबाल्मिन वालं. येस, सो ऑप्शन 3 हे याचं करेक्ट उत्तर येईल. नेक्स्ट आहे, खालीलपैकी कोणते जीवनसत्व पाण्यात विरघळते? पाण्यात विरघळणारं, सो आपण पाहिलं किडा जो आहे तो फॅट सॉल्युबल, KEDA. सो उरलं B, हे B आणि C काय करतात? पाण्यात विरघळतात. लास्ट विटॅमिन डी डॅश डॅश आहे, तर विटॅमिन डी हे काय आहे? कॅल्सिफेरॉल. बरोबर, कॅल्सिफेरॉल हे विटॅमिन डी चं रासायनिक नाव आहे. सो अशा प्रकारे आपण विटॅमिन्स विषयी सर्व काही या लेक्चर मध्ये अभ्यासला आहे. सो तुम्हाला जर विटॅमिनचा प्रश्न आला तर तुम्ही डेफिनेटली याचं करेक्ट उत्तर देऊ शकता. आय होप तुम्हाला लेक्चर आवडलं असेल, आणि जर असंच क्वालिटी एज्युकेशन हवं असेल तर तुम्ही आपल्या बॅचेस जॉईन करू शकता. राज्यसेवा विजयी भव बॅच आपण सुरू केलेली आहे, ज्याची फी फक्त 499 रुपये आहे. आणि तसंच कंबाईनच्या विद्यार्थ्यांसाठी कंबाईन यशवंत बॅच सुद्धा सुरू आहे, ऍडमिशन सुरू आहे. 1499 रुपये फी आहे, ज्यामध्ये सर्व काही तुम्हाला प्रोव्हाइड होणार आहे. सो ही जी बॅच आहे त्या जॉईन करण्यासाठी ऍप्लिकेशन डाउनलोड करा. काही डाऊट्स असतील तर कॉन्टॅक्ट नंबरवर कॉल किंवा मेसेज करू शकता, जेणेकरून तुमचे डाऊट्स तिथे सॉल्व्ह होतील. आणि अभ्यास मित्रचं टेलिग्राम पेज जे आहे ते जॉईन करा, तिथे तुम्हाला लेक्चरच्या लिंक्स प्रोव्हाइड होतील, अपडेट्स मिळतील. सोबतच अभ्यास मित्रचं इंस्टाग्राम पेज जे आहे त्याला फॉलो करा, तिथे तुम्हाला अभ्यासा रिलेटेड काही रील्स बघायला मिळतील. सो थँक्यू व्हेरी मच. आय होप तुम्हाला लेक्चर आवडलं असेल, समजलं असेल. जाता जाता लेक्चरला लाईक नक्की करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी बघत राहा अभ्यास मित्र. धन्यवाद.